सरकारच्या अनेक विषयावर त्यांनी बोट ठेवलेलं आहे. तर तो बोट ठेवायला जागा राहणार नाही एवढे सरकारचे अपराध आहेत. त्यामुळं कोणत्या विषयावर बोट ठेवण्यापेक्षा अख्ख्या सरकारवरच बोट निर्माण झालेला आहे. सरकार मग दिव्यांगाचा प्रश्न असो, सर्वसामान्याचे प्रश्न असो, सरकार फक्त आता मताच्या बेगमी करण्यामध्ये लागलेले आणि जनतेच्या लक्षात आलेले. त्यामुळं बच्चू कडूंच्या मोर्चाचं निश्चित स्वागत आहे. पण बच्चू कडू एकीकडे सांगतात मी सरकारमध्येच आहे, मुख्यमंत्र्यांचं मी ऐकतो, याचं ऐकत नाही त्याचं ऐकत नाही. तर मला असं त्यांनाही सांगितलं असतं तर बरं झालं असतं. साठी दिलेल्या जातात. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची चाचपणी होते का हे पाहण्यासाठी दिल्लीत जावं लागतं. काय राज्याचं हित साधलं, गुजरातला उद्योग घेऊन गेले, बजेटमध्ये बिहारला निधी, आंध्राला निधी, महाराष्ट्राला काय मिळाला? महाराष्ट्राला काय मिळालं? 6,774 कोटी. याच्यासाठी दिलेली जातात तुम्ही का थैल्या घेऊन दिलेलं जातात? हा प्रश्न आहे. जरंगे पाटलांची रॅली सुरू आहे. त्यांचा रॅलीला प्रतिसादही मिळतो. 29 तारखेला ती निवडणूक लढवण्यासाठी चंद्रावर निर्णय घेतात. एवढा सगळा प्रकार सुरू असूनही अजूनही सरकार आरक्षणासंदर्भात निर्णय घेत. आता सरकारला विचार आहे. आम्ही तर जरांगे पाटलांच्या आंदोलनावर सरकारने निर्णय घ्यावा असं आमची सातत्यानं मागणी. उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवा दिल्लीत गेल्यावर बोलले की संसदेमध्ये आज भारतीय जनता पार्टीचं बहुमत आहे, संसदेला आरक्षणाचे नियम बदलण्याचा अधिकार आहे, त्याला पहिला पाठिंबा आमचा राहील असं उद्धवजींनी दिल्लीत गेल्या